एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्याच्या पाणी प्रश्नावर दोन मंत्री आमने-सामने आलेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या पाणी प्रश्नावरून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे। आपण किती पाणी उचलतोय याचा विचार जलसंपदा विभागाने करावा असं मोहोळ यांनी म्हटलंय। तर पालिकेने किती पाणी रिसायकलिंग होत आहे हे सांगितलं नाहीये असं राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया आहे। जुना कोटा होता त्यावेळची पुण्याची लोकसंख्या किती होती आणि आज लोकसंख्या किती याचाही विचार केला गेला पाहिजे। मुंडव्याच्या जॅकवेलमधनं जे बेबी कॅनलला पाणी सोडलं जातं ते ट्रीट करून पाणी आम्ही सोडतो। मला असं वाटतं की जलसंपदा विभागानं सुद्धा आपण किती पाणी उचलतो याची क्षमता स्वतःची पण तपासली पाहिजे। जेवढं पाणी आम्हाला सोडायला पाहिजे तेवढं पाणी आम्ही सोडतोय, किंबहुना सोडलेलं पाणी उचलतात किती हे मला असं वाटतं त्यांनी सुद्धा त्यांच्या यंत्रणेने तपासण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आम्हाला सांगितलेलं आम्ही निश्चितपणे करतोय। पुणे महानगरपालिकेचा प्रस्ताव जो आहे तो अजून मला त्याची माहिती नाही आहे। आला असेल तर पण हे मी म्हटल्याप्रमाणे महापालिकेला तर रिसायकलिंग तुम्ही किती करणार आहात, पाण्याची वाढीव मागणी करताना रिसायकल वॉटर किती राहणार आहे, तुमचं सांडपाणी प्रक्रिया करून तुम्ही किती सोडणार आहात, ह्या सगळ्या अटीची पूर्तता घातल्याशिवाय मला वाटतं ती मान्यता देऊ नये असं माझं मत आहे। नाही आपण ते अडचणी येणार नाही त्यामध्ये काही, आपण विल टेक ॲक्शन।